हॅलो फ्रेंड्स, आपण मॅथमॅटिकल लॉजिक अँड इट्स ॲप्लिकेशन या चॅप्टरला अगोदरच सुरुवात केलेली आहे. आज आपण प्रॉब्लेम डिपेंड ऑन निगेशन या कन्सेप्टचा विचार करणार आहे. हा जो कन्सेप्ट आहे प्रॉब्लेम डिपेंड ऑन निगेशन, याच्यासाठी आपल्याला काहीतरी सुरुवातीला रूल शिकणं पडणार आहे. सुरुवातीला निगेशनचा जो कन्सेप्ट आहे त्या निगेशनच्या कन्सेप्टला लागणारे कोणकोणते रूल्स आहे त्या रूलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसंच यामध्ये दोन टाईप्स येतात. पहिल्या टाईपमध्ये थेरॉटिकल प्रॉब्लेमचं निगेशन करणे, म्हणजेच सिम्बॉलिकल अँड व्हर्बल फॉर्म या दोन टाईपवर हे प्रॉब्लेम डिपेंड्स आहे. ज्या ठिकाणी थेरॉटिकल प्रॉब्लेम दिलेले असतील त्या ठिकाणी सिम्बॉल तयार करायचा आणि डायरेक्ट निगेशन अप्लाय करायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल दिलेला असेल त्या सिम्बॉलमध्ये तुम्हाला सुरुवातीला त्या ठिकाणी रूल अप्लाय करायचे आणि रूल अप्लाय केल्यानंतर निगेशनचे रूल अप्लाय केल्यानंतर दिलेल्या प्रॉब्लेमचं निगेशन लिहायचं असते. तर चला सुरुवातीला आपण या टॉपिकमध्ये निगेशनमध्ये कोणकोणते रूल्स असतात त्या रूलचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये मेजर हे फक्त 4 किंवा 5 रूल आहे, पण आपण काही सब रूल तयार केलेले असे 8 रूल या ठिकाणी दिलेले आहेत. तर या रूलचा अभ्यास एकदम शांततेने केल्यानंतर तुम्हाला टॉपिक लवकर समजेल. चला, रूल नंबर 1 सुरुवातीला या ठिकाणी प्रॉब्लेम डिपेंड ऑन निगेशन. प्रॉब्लेम डिपेंड ऑन निगेशनमध्ये तुम्हाला रूल शिकायचे विदाऊट प्रूफ. यामध्ये एकही तुम्हाला प्रूफ शिकवला जाणार नाही. सुरुवातीचा पहिला रूल आहे निगेशन पी अँड क्यू. निगेशन इन ब्रॅकेट पी अँड क्यू जर दिलेलं असेल तर याची येणारी इक्वालंट किंमत ही निगेशन पी ऑर निगेशन क्यू. जर तुम्हाला पहिल्या 4चा प्रूफ पाहिजे असेल तर प्रॉब्लेम डिपेंड ऑन इक्वालन्स यामध्ये तुम्ही ट्रूथ टेबल जर काढून पाहिले तर LHS आणि RHS दोघांचे ट्रूथ टेबल सारखे येतात. पण आपल्याला प्रूफ नकोत, आपल्याला फक्त रूल पाहिजेत विदाऊट प्रूफ. निगेशन इन ब्रॅकेट पी अँड क्यू इज इक्वालंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. रूल नंबर 2 निगेशन ऑफ पी ऑर क्यू. आता पहा, पहिल्या रूलमध्ये अँड होता, आता दुसऱ्या रूलमध्ये ऑर आलेला आहे. फक्त रिप्लेसमेंटमध्ये निगेशनमध्ये काय करतात, निगेशन सेपरेट करतात. ऑर असेल तर अँड लिहायचं, अँड असेल तर ऑर लिहायचं. या प्रॉब्लेममध्ये कोण आहे, ऑर. ऑरच्या जागी काय येणार, अँड. निगेशन पी अँड निगेशन क्यू. रूल नंबर 1 आणि 2 याला डी मॉर्गन्स लॉ सुद्धा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी फक्त निगेशन सेपरेट करायचं. ऑर असेल तर अँड लिहायचं, अँड असेल तर ऑर लिहायचं. आपल्याला दोन्ही साईडनं निगेशन लिहिता आले पाहिजे. निगेशन पी अँड क्यू इज इक्वालंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू, किंवा अपोजिट जर म्हटलं तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू इन ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू. दुसरा रूल निगेशन पी ऑर क्यू इज इक्वालंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. रूल नंबर 3 थोडा डिफरंट आहे, थोडं लक्ष द्या. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. तुम्हाला निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू जर लिहायचं असेल तर याची येणारी किंमत पी अँड निगेशन क्यू देते. तुमच्या मनात विचार येईल, सर हे दोन्ही सेम कसे, आम्ही कसं कन्सिडर करायचे, हे दोन्ही निगेशन इक्विव्हॅलंट आहे. आपण जर याचा ट्रूथ टेबल काढला LHSचा आणि RHSचा जर ट्रूथ टेबल काढला, दोघांचाही ट्रूथ टेबल सेम येतो. देअरफॉर निगेशन पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू. रूल नंबर 3वर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं. रूल नंबर 4 आणि 3चा दुसरा पार्ट म्हणजे रूल नंबर 4 निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. एक इम्प्लाइज तर ऑलरेडी 3मध्ये आहेत, यामध्ये डबल इम्प्लाइज आल्यामुळं हाच रूल आपल्याला 2 पार्टमध्ये लिहायचा आहे. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. चला, पहिली टर्म ॲज इट इज पी अँड निगेशन क्यू रूल नंबर 3 सारखी, ऑर निगेशन पी अँड क्यू अशा पद्धतीने रूल नंबर 4 लिहायचा. रूल नंबर 4 रिप्रेझेंट करताना थोडं लक्ष द्या. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. तुम्हाला दोन्ही डायरेक्शन रूल तयार करता आले पाहिजे. LHSहून RHS, RHSहून LHS. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे रूल नंबर 3 आणि 4ची. पहिले दोन रूल तुमचे इझिली लक्षात राहतात. रूल नंबर 5 निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्विव्हॅलंट टू पी. म्हणजे हिअर निगेशन इज कॅन्सल्ड. निगेशन ऑफ निगेशन या ठिकाणी पूर्ण कॅन्सल होते. त्याच्यामुळं निगेशन ऑफ निगेशन पी मस्ट बी इक्वल टू पी. या ठिकाणी जर समजा एखादी कंपाऊंड स्टेटमेंट आलेली असेल आणि त्या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू जरी आलेलं असेल तरी याचं निगेशन गेट कॅन्सल. इट मस्ट बी इक्वल टू पी अँड क्यू.
याची येणारी किंमत तुमची पी अँड क्यूमध्ये येईल. म्हणजे निगेशन तुम्ही पी इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू जरी घेतलं तर निगेशन कॅन्सल करते. एक्झाम्पल जर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर पुढे एक आपलं थेरॉटिकल एक्झाम्पल येईल, त्यावेळेस सांगेल तुम्हाला. 5 रूल एकदम इझी आहे, रायटिंग करून पाहायची. रूल नंबर 6. रूल नंबर 6 मध्ये पहा काय दिलेलं आहे. इन निगेशन ऑल रिप्लेस्ड बाय सम ऑर सम रिप्लेस्ड बाय ऑल. म्हणजे रूल नंबर 6 मध्ये तुम्हाला काय करायचं, समजा एखादी स्टेटमेंट जर दिलेली असेल, ऑल डॉक्टर्स आर सिन्सिअर, याचं जर तुम्हाला निगेशन लिहायचं असेल तर निगेशन कसं असेल, सम डॉक्टर्स आर नॉट सिन्सिअर, सम डॉक्टर्स आर नॉट सिन्सिअर. म्हणजे तुम्हाला थेरॉटिकल प्रॉब्लेममध्ये जर ऑल असेल तर सम लिहायचं, सम असेल तर ऑल लिहायचं. जो दिलेला प्रॉब्लेम असेल किंवा कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असेल त्याचं अपोजिट तयार करायचं. ऑल डॉक्टर्स आर सिन्सिअर, व्हॉट इज द निगेशन, सम डॉक्टर्स आर नॉट सिन्सिअर्स. त्याच्यानंतर रूल नंबर 7. रूल नंबर 7साठी तुम्हाला 2 कन्सेप्ट नवीन आलेले. एक हा एक नवीन सिम्बॉल तुमच्या डोळ्यासमोर आहे, हा एक नवीन सिम्बॉल डोळ्यासमोर आहे. जर आपण ढोबळमानाने जर विचार केला तर उलटा ए वाटतो, याचा विचार केला तर उलटा ई वाटतो. हा उलटा ए किंवा उलटा ई नाही, हा तुमचा युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि हा तुमचा एक्सटेन्शियल क्वांटिफायर आहे. जर तुम्हाला निगेशन लिहायचं असेल तर युनिव्हर्सल क्वांटिफायर आलेला असेल तर निगेशनमध्ये एक्सटेन्शियल क्वांटिफायर आहे. उलटा ए म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि तुम्ही जो उलटा ई पाहून राहिले त्याला आपण एक्सटेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतो. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये निगेशनमध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर जर आलेला असेल त्याच्या जागी एक्सटेन्शियल क्वांटिफायर लिहायचा, एक्सटेन्शियल क्वांटिफायर आलेला असेल तर युनिव्हर्सल क्वांटिफायर लिहायचा. उरलेल्या स्टेटमेंटचं अपोजिट केलं की तुम्हाला निगेशन भेटून जाते. त्याच्यानंतर तुम्हाला रूल नंबर 8, रूल नंबर 9 हे सब रूल म्हणून तयार केलेले आहे. त्यामध्ये काय दिलेलं पहा, एखादी कंपाऊंड स्टेटमेंट असेल, थेरॉटिकल स्टेटमेंट असेल, तिची सुरुवात इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज फॉल्स दॅट जर दिलेली असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या सुरुवातीला, त्याच्या ब्रॅकेटच्या सुरुवातीला आपल्याला निगेशन घ्यायचं. हा रूल रेअरर केसमध्ये विचारला जातो. एखादा 2 प्रॉब्लेम असू शकतो, पण आपल्याला माहीत असला पाहिजे. एखादी कंपाऊंड स्टेटमेंट दिलेली असेल, त्याच्या सुरुवातीला इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज फॉल्स दॅट आलेलं असेल तर त्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटच्या सुरुवातीला आपल्याला निगेशन घ्यायचं, नंतर रूल अप्लाय करायचा, नंतर दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा. त्याच्यानंतर रूल नंबर 9. रूल नंबर 9मध्ये पहा, ए दिलेला आहे एक्स प्लस वाय लेस दॅन झेड. याचं निगेशन कसं येईल पहा, एक्स प्लस वाय लेस दॅन झेड. याचं निगेशन येईल एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झेड, एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झेड. याला तुम्ही अपोजिट केलं तर अपोजिट तयार होईल. दोन्ही डायरेक्शननं तुम्ही हा रूल तयार करू शकतात. रूल नंबर बी, एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झेड इज एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू झेड. निगेशनमध्ये जे तुमचे 2 टाईप आहे, पहिल्या टाईपमध्ये थेरॉटिकल प्रॉब्लेमचं निगेशन लिहायचं, दुसऱ्यामध्ये सिम्बॉलिकल फॉर्मचं निगेशन लिहायचं. हे जर तुम्हाला निगेशन लिहायचे असतील तर सुरुवातीला तुम्हाला हे पूर्ण 9च्या 9 रूल चांगल्या प्रकारे रीड करणं पडतील, 2 वेळेस तुम्हाला नोटबुक लिहिणं पडतील, तेव्हाच तुम्हाला पुढचा कन्सेप्ट समजणार आहे. हा कन्सेप्ट असा आहे, पहिला पार्ट किंवा पहिले 15 ते 20 एक्झाम्पल तुमच्या PDF जे दिलेले आहे ते तुम्ही ते तोंडी लिहू शकतात. ज्यावेळेस कंपाऊंड स्टेटमेंट जर आलेले असेल त्याच वेळेस तुम्हाला थोडंसं वर्क करणं पडेल. पहा एकदा डबल रूल नंबर 9 पहा. रूल नंबर 1 to 9 निगेशन, रूल नंबर 1, 2, 3 अप टू सो ऑन 9. हे रूल चांगल्या प्रकारे रीड करायचे. आता हेडिंग काय दिलेलं आहे पहा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आपल्याला PDF जवळपास 30 ते 35 एक्झाम्पल दिलेले आहे. यामध्ये मी तुमचे 10 एक्झाम्पल थेरॉटिकल घेतो आणि 10 एक्झाम्पल सिम्बॉलिकल घेतो. बाकीचे होमवर्क करायचे आहे तुम्हाला किंवा तिच्यात पाहायचे. पहा पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. त्याचं असं म्हणणं आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश आहे, याचं निगेशन करायचं. बस अपोजिट वर्ड सारखं आहे आपलं. लहानपणी जेव्हा आपल्याला अपोजिट किंवा विद्यार्थी शब्द जे विचारत होते तसेच आहे, त्याच टाईपचे. फक्त आपल्याला काय करायचं, इज असेल तर नॉट टाकायचं असेल, नॉट असेल तर ॲज इट इज ठेवायचं असेल. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, याचा सिम्बॉल काय येईल पी. तिरुपती इज आंध्र प्रदेश, याचं निगेशन काय येईल निगेशन पी. मग चला निगेशन सांगा काय येईल, तिरुपती इज इन नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. म्हणजे पहिल्या वाक्याच्या निगेशनमध्ये फक्त तुम्हाला नॉट टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश निगेशन भेटून जाते. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम पहा, नुसतं रीड करायचं काम आपल्याला या ठिकाणी. रूट 2 इज अ रॅशनल नंबर. रूट 2 हा रॅशनल नंबर आहे, याचं निगेशन काय सांगा, रूट 2 इज अ नॉट रॅशनल नंबर. रूट 2 इज अ नॉट अ रॅशनल नंबर.
त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल नंबर 3 PDF होमवर्क दिलेलं आहे, एकदम सिम्पल आहे. प्रॉब्लेम नंबर 4 पहा, जो रूल नंबर 9वर आधारित आहे. 7 + 3 > 5. ग्रेटर दॅन 5चं निगेशन काय असते? लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे याचं निगेशन काय येईल तुमचं? 7 + 3 < 5. इतकं सिम्पल आहे. ग्रेटर दॅन असते लेस दॅन ऑर इक्वल टू घ्यायचं, लेस दॅन ऑर इक्वल टू असेल फक्त ग्रेटर दॅन घ्यायचं. हे चौथ्या एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवा. 5वं एक्झाम्पल ऑलरेडी निगेशन फॉर्ममध्ये दिलेलं आहे. 3 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. तुम्ही एकदा रूल नंबर तुमचा 5 पहा. योगायोगानं रूल नंबर 5 आणि एक्झाम्पल 5 सेम आलेलं आहे. निगेशन ऑफ निगेशन P इज P. म्हणजे हिअर निगेशन गेट कॅन्सल. इथं काय येईल पहा, 3 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. आता याचं जर आपल्याला निगेशन लिहायचं असेल तर फक्त हा नॉट शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे कसं वाक्य तयार होईल पहा, 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. आता हे इक्वेशन ट्रू आहे का फॉल्स आहे याचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. फक्त आपण निगेशनचा अभ्यास करून राहिलेला आहे. या ठिकाणचा आपण नॉट काढला आणि लिहिलं 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. झालं. त्याच्यानंतर पहा एक्झाम्पल नंबर 6, प्राईज इन्क्रीजेस. व्हॉट इज द निगेशन? प्राईज डज नॉट इन्क्रीजेस. प्रॉब्लेम नंबर 7, 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1. काही मुलांना हे वाचताना प्रॉब्लेम येईल. हा जो सिम्बॉल आहे हा फॅक्टोरियल सिम्बॉल आहे. मी तुम्हाला 11व्या वर्गामध्ये शिकवलेलं आहे नेमकं फॅक्टोरियल काय असते. समजा 5 फॅक्टोरियल जर असेल तर 5 फॅक्टोरियल 5 × 4 × 3 × 2 अप टू 1. म्हणजे आपल्या फॅक्टोरियलमध्ये जी टर्म दिलेली आहे त्या टर्मचं 1पर्यंत मल्टिप्लिकेशन करत जायचं. 0 फॅक्टोरियल नॉट इक्वल टू 1. व्हॉट इज द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट? 0 फॅक्टोरियल मस्ट बी इक्वल टू 1. म्हणजे नॉट इक्वल टू पासून काय तयार झालं? इक्वल टू. निगेशनमध्ये इक्वल टू असेल तर काय नॉट इक्वल टू. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 + 4 = 9 दिलं. व्हॉट इज द निगेशन? 5 + 4 नॉट इक्वल टू 9. आता पहा, तुम्हाला एक रूल शिकवलेला आहे सरांनी. प्रॉब्लेम नंबर 6, रूल नंबर 6मध्ये ऑल रिप्लेस बाय सम रिप्लेस बाय ऑल. या ठिकाणी एक्झाम्पल आलेलं आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. याचं निगेशन कसं येईल? या ठिकाणी ऑल आला, ऑलच्या जागी काय येणार? सम. कसं वाक्य तयार होईल? सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर. अशी तुम्ही कितीतरी एक्झाम्पल त्या ठिकाणी तयार करू शकतात. पण ते एक्झाम्पल तयार करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल घ्या. नॅचरल नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर. फक्त एकच लक्षात ठेवायचं, ऑल असेल तर निगेशनमध्ये सम लिहायचं, सम असेल तर ऑल लिहायचं. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स, निगेशन सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. आता मला याचं निगेशन लिहायचं पहा बरं आन्सरचं. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर. याचं निगेशन काय येईल? समच्या जागी ऑल येईल, इथला नॉट निघून जाईल. कसं येईल? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. हे तुमचे जे सुरुवातीचे 9 एक्झाम्पल किंवा 10 एक्झाम्पल किंवा PDF 15 ते 20 एक्झाम्पल असतील त्या एक्झाम्पलमध्ये फक्त त्या ठिकाणी तुम्हाला सिंगल स्टेटमेंट दिलेलं आहे. सिंगल स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. आता तुम्हाला मी कंपाऊंड स्टेटमेंटचं शिकवतो. म्हणजे ज्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये अँड असेल, ऑर असेल, इम्प्लाईज असेल, डबल इम्प्लाईज असेल किंवा निगेशन असेल, त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन कसं लिहायचं ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. हे सुरुवातीला सिम्पल होते. आता थोडे वेगळे कन्सेप्ट स्टार्ट होणार आहे, त्यांच्याकडं तुम्हाला चांगलं शांततेने लक्ष द्यायचं आहे.